Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे की जे विद्यार्थी MSBTची समर 2024ची एक्झाम देत आहेत तर त्या एक्झामचं ॲनालिसिस बघणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तसेच आपण पुढचा पॉईंट जो आहे तो थेरी पेपर आणि न्यूमेरिकल पेपर जे आहेत हे कसे चेक केले जातील है ना, किंवा कशी चेकिंग सुरू आहे त्याची. त्यानंतर बघा काही तुमचे ॲन्सर चुकलेले असतील है ना, तर त्याचे मार्क्स दिले जातात का है ना, आणि थेरीचा पेपर आहे तो कसा चेक केला जातो नेमकं. सपोज एखादी डायग्राम काढली फक्त एक्सप्लेनेशन लिहिलं नाही तर मार्क मिळतात का, यासंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तसेच जे विद्यार्थी बघा फायनल इयरला आहेत त्यांचा एखादा विषय जर अवघड गेला, एखादा विषय फक्त अवघड जर गेला तर काय होतं त्यांचं आहे ना, त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं की MSBTची समर 2024ची एक्झाम ॲनालिसिस कसं आहे नेमकं है ना, म्हणजेच की पेपर रिपीटेड येत आहेत का, कसे क्वेश्चन कुठून येत आहेत है ना. तर मॅक्झिमम पेपर स्टडी केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात येत आहे की बरेचसे पेपर हे प्रिवियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे त्यामधूनच रिपीट झालेले आहेत. आता एखादा विषय आपण त्यातले काही विषय सोडू शकतो की जे विद्यार्थी जे विषय एक्सेप्शनल आहेत, बट मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत ते रिपीटेड आलेले आहेत. आता रिपीटेडमध्ये पण बघा विंटर आणि समरचं असे दोन प्रकारचे पेपर असतात आपल्याला. तर कोणत्या पेपरमधून रिपीट आलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास समरचे जे रिपीटेड क्वेश्चन, जसं की समर आता मागचं घेतलं समर 22 है ना, समर 23, समर 21 है ना, असे जे समरवाली सिरीज आहे त्यातले क्वेश्चन बऱ्यापैकी रिपीट झालेले दिसत आहेत. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून द्या की तुमच्या पेपर जो आहे तो कशामधनं रिपीट झालेला आहे, किंवा नसेल झालेला तर त्या सब्जेक्टचं नाव तुम्ही तसं मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर पेपर चेकिंग कशी सुरू आहे, आता तुम्हाला मी मागे लास्ट इयरला व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे की पेपरची चेकिंग कशी होत असते है ना, तुमचे पेपर चेक करायला कुठे जातात है ना, त्याबद्दल सर्व डिस्कशन केलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता बघा दोन प्रकारचे पेपर असतात तुमचे, की एक असतो न्यूमरिकल, दुसरा असतो थेरॉटिकल. तर न्यूमरिकल पेपरची चेकिंग जी आहे ही कशी होत असते. आता बघा काही विद्यार्थी त्यांचं स्टेप वगैरे बरोबर सोडवतात पण शेवटी ॲन्सर जे आहे ते चुकतं है ना. तर बरेच विद्यार्थी असं क्वेश्चन विचारत आहे की ॲन्सर जर चुकलं तर त्याचे मार्क्स मिळतात का, स्टेप्सला मार्क्स मिळतात का. तर जे न्यूमरिकल विषय असतात तर त्यामध्ये 100% तुम्हाला स्टेपला मार्क्स मिळतात. जर फायनल ॲन्सर चुकलेला असेल तरीही त्याचे स्टेप जर बरोबर असतील, फक्त फायनलच्या स्टेपला जर ॲन्सर चुकला असेल तर 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर 3 मार्क्स त्या विद्यार्थ्याला दिले जातात. ठीक आहे. आता काही वेळेस काय होतं की पहिली स्टेप विद्यार्थ्याची चुकते है ना, मग तिथून पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्ण चुकत जातो. आता काय होतं असतं की ॲक्च्युअली त्याची प्रोसिजर त्यानं बरोबर केलेली असते, बट एखादी स्टेप जर चुकलेली आहे तर पहिलीच इनिशियल स्टेप चुकल्यामुळे फायनल ॲन्सर त्याचं येणारच नाही. अशा केसमध्ये आता बघा जो चेक करणारा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं सगळं. तर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला स्टेप वगैरे बरोबर केले असतील तर 4 पैकी जर वाटत असेल तर एखादा मार्क दिला जातो त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघा काही विद्यार्थी असं म्हणतात की मी प्रॉब्लेम दिलेला होता त्याच्यामध्ये काही येत नव्हतं, गिवन डेटा लिहिला फक्त आणि एखादा फॉर्म्युला लिहिला है ना, जो मेन फॉर्म्युला आहे तो, तर मार्क मिळतात का. तर बेसिकली त्या अशा क्वेश्चनला मार्क गिवन डेटा लिहिलेला असेल आणि फक्त फॉर्म्युला लिहिला असेल, जर तो ॲन्सरशी रिलेटेड असेल तर एखादा मार्क त्या ठिकाणी भेटू शकतो. ठीक आहे. ते परत डिपेंड पडतं की एक्झाम चेक करणारा कोण आहे है ना. त्यामुळे न्यूमरिकल जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स चांगले मिळायचे चान्स किंवा कारण काय असतं तर त्या ठिकाणी बघा तुमचे जे स्टेप्सला मार्क त्या ठिकाणी दिले जातात. आता 4 मार्काचा क्वेश्चन आहे, न्यूमरिकल आहे, तुमचं जर ॲक्युरेट असेल तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळून जातात न्यूमरिकल विषयामध्ये. ठीक आहे. तर आय होप न्यूमरिकलबद्दल तुम्हाला समजलं असेल. आता येऊया आपण थेरॉटिकल विषयाकडे. आता थेरॉटिकल विषयाकडे आल्यानंतर आता कसं असतं की एखादा क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर आपण एक्सपेक्ट किती करतो हे प्रत्येक चेक करणारा वेगवेगळा एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे मॅक्झिमम आता तुम्ही किती पेजेस लिहिताय, किती पॉईंट वाईज लिहिताय किंवा डायग्राम काढून एक्सप्लेन करताय का, कसं ॲन्सर लिहिताय त्याच्यावरती तुमचे मार्क्स डिपेंड असतात. आता एखादा क्वेश्चन आहे सपोज त्याच्यामध्ये फक्त डायग्राम ड्रॉ केलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं नाही, बट ते डायग्राम जर इम्पॉर्टंट असेल त्या ॲन्सरसाठी
तर डेफिनेटली त्या डायग्रामचे अर्धे मार्क त्या ठिकाणी मिळले जातात है ना. किंवा एखादं एक्सप्लेनेशन असेल बघा, क्लासिफिकेशन असेल, क्लासिफिकेशन डायरेक्टली थेरॉटिकल न लिहिता तुम्ही जर त्या ठिकाणी ट्री डायग्राम काढली आहे ना, तर त्या ठिकाणी त्या ट्री डायग्रामचे अर्धे मार्क मिळून जातात तिथे, त्याच्या एक्सप्लेनेशनला अर्धे मार्क असतात है ना. त्यामुळे थेरॉटिकल पॉईंट वाईज जर तुम्ही लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये मार्क मिळतात. पण ॲज न्यूमेरिकलचा जसा विषय असतो की आउट ऑफ मार्क मिळू शकतात, तसे थेरॉटिकलमध्ये आउट ऑफ मार्क मिळत नाही है ना. त्यामुळे जनरली 4 मार्काच्या क्वेश्चनला 3 मार्क 3 मार्क दिले जातात. अशा प्रकारे तुमची चेकिंग केली जाते है ना. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जर ॲक्युरेट ऑल पॉईंट्स कवर जर केलेले असतील विद्यार्थ्यांनी तरच त्याला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात है ना. तर अशा प्रकारे बघा तुमची चेकिंग वगैरे सुरू आहे, चांगल्या पद्धतीनं पेपर चेक होत आहेत. आता बघा काही विद्यार्थी असे आहेत की फायनल इयरचे विद्यार्थी आहेत. आता फायनल इयरच्या विद्यार्थ्याचं काय असतं की त्याला सगळे विषय काढणं आवश्यकच आहे या ठिकाणी, बरोबर. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की एखादा विषय जर अवघड गेला अशा विद्यार्थ्यांना तर काय होईल, त्यांचं एक विषय जर राहिला समजा तर त्याला पुढच्या सेमिस्टरलाच पेपर द्यावे लागतील, त्याचं वर्ष वाया जाईल, बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एखादा जर विषय अवघड गेला असेल तर पुढचे विषय काढायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की हा अवघड गेलेल्या विषयामध्ये तुम्हाला कोंडोचे मार्क्स मिळून 10 मार्कापर्यंत त्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले तरीही तो विद्यार्थी पास होऊ शकतो. 10 मार्काचा कोंडो मार्क्स मिळतो त्या ठिकाणी है ना. त्यामुळे एखादा विषय अवघड गेला असेल तर पुढचे पेपर सगळे व्यवस्थित काढा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ग्रेस लागून तुम्ही काय व्हाल, पास होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा काही विद्यार्थी कॅरी ऑनचे आहेत. आता जसं की त्या विद्यार्थ्यांना 6वं सेमिस्टर रेग्युलर पण द्यायचं आहे आणि 5वं सेमिस्टर जे मागच्या सेमिस्टरला झालं ते पण कॅरी ऑनमध्ये त्यांना द्यायचं आहे. तर खूप सारे पेपर झालेले त्या विद्यार्थ्यांना. आता फायनल इयरचा बेनिफिट असा असतो की फायनल इयर असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला मार्क हे बऱ्यापैकी देतात, म्हणजे एक बॅकलॉग वगैरे काही ठेवत नाहीत अशा केसमध्ये. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 25 मार्क मिळत असतील तर त्या विद्यार्थ्याला 25 मार्क न देता 25, 26, 27 असे क्रिटिकल केसमध्ये जवळपास मार्क्स ठेवले जात नाहीत. तर त्या विद्यार्थ्याला डायरेक्टली 28वरती नेऊन पास केलं जातं है ना. त्यामुळं फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना हा बेनिफिट असतो. त्यामुळे फायनल इयरचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी पेपर जो आहे तो चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करा. रिलेटेड क्वेश्चनशी रिलेटेड ॲन्सर तुम्ही चांगल्याने लिहा. ठीक आहे. आता बघा जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्यांच्या काय होतं आता की पेपर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असतं. काही विद्यार्थ्याचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालेलं असतं, त्यांना जॉब करायचं असतो. बट ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बघा निकाल लागल्यानंतर तुमचा डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस सुरू होत असते है ना. तर त्या विद्यार्थ्यासाठी आपण डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनची ॲडमिशन रिलेटेड पॉईंट वाईज पूर्ण सिरीज जी आहे ते आपण सुरू करणार आहे. त्यासाठी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन म्हणून, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच जे विद्यार्थी डिप्लोमाचे आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर, तर त्यांचेही व्हॉट्सअपचे ग्रुप आपले बनलेले आहेत. तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आणखी तुमचा मनामध्ये एक्झाम रिलेटेड क्वेश्चन असेल किंवा MSBTशी रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, त्याचा ॲन्सर आपण द्यायचा प्रयत्न करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.